पाहुण्यांना भेटायच्या निमित्ताने 2 दिवस मम्मीकडे आले होते आणि काल लगेचही मला घ्यायला आले. चल म्हणे आता आपल्या घरी, खूप दिवस झाले आणि 2च दिवस झाले होते फक्त. तर म्हटलं चला जाण्याआधी काहीतरी स्पेशल असं बनवून मम्मी पप्पांना खाऊ घालू, आपणही खाऊ आणि मगच जाऊ. तर मँगोचा सीझन सुरू आहे तर म्हटलं काहीतरी स्पेशल बनवू. मँगो मस्तानी बनवायचं ठरवलं कारण मागच्या वर्षी बनवली होती तर पप्पांना खूप आवडलेली. मग त्यासाठी लागणारं साहित्य आम्ही जाऊन घेऊन आलो आणि मस्तपैकी आंबे कट करून घेतले, मिक्सरमध्ये टाकले, दूध टाकलं, त्यामध्ये एक मँगोची आईस्क्रीमसुद्धा ॲड केली होती, आईस क्यूब्स टाकले आणि मिक्सरला छान बारीक अशी प्युरी बनवून घेतली आणि ग्लासमध्ये सगळ्यांना सर्व केली. त्यानंतर थोडीशी आईस्क्रीम पण वरतून मी गार्निशिंगसाठी टाकली होती आणि ड्रायफ्रूटचे छोटे छोटे काप करून पण त्यावरती टाकले. त्यानंतर मग सगळ्यांना सर्व केलं आणि सगळ्यांना आवडली, मस्त झाली होती मँगो मस्तानी. त्यानंतर छोटीने सुद्धा वडापाव बनवला होता. मग ते सगळं खाऊन पिऊन आमचे पोट फुल झाले आणि मग स्वयंपाक वगैरे काहीच केला नाही. खाल्लं पिल्लं, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि तिकडे निघालो मग आम्ही घरी यायला. चला तर मग आता भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.